गाइस मी एक खतरो के खिलाडी. तर गाइस आमच्या घरात आहे ना, तुम्हाला माहिती आहे पाल म्हणजे ते कशी काय हलू शकते. मी पकडले पालेला, बघायचं का? पोरगी शिकली पाल. पालेची शेपटी पकडली आहे आणि ती हलते. हल्ली का हल्ली का हल्ली का? पोरगी आता आता तुम्हाला दाखवते. मी तर म्हटलं पप्पाला मी पाल पकडू का? मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. पालीला पकडू का? अरे जीव नको बाई मला नको बघायला घालते. बदलून जाणार नाही मग काय. अगं जा ना त्याला बघितली मी. हा जा घाणेरडे फेकून दे शिव का ते पाय धुवून चांगला आंघोळ कर. मारलं चालतो बरं का? अहो मारून आपण हाताने मारतोय का? काठीने मारतो ना. तेव्हा तेव्हा हा बाई झालेला केस ते. इथे काय भात फेकून खेळे का? अरे ते हाताने चिटकून खेळ गो. खेळे खेळ. हात धुता आला लिक्विडने. धुतीस का माझे हात थोडेसे? शी पालीला शिवली. काय होते त्याला? अगं नसतं शिवत. का? चांगलं नसतं काय काय. मी तर अरे मी तर पाल पकडणार होते. पाल पकडणार होते मी तर. डायरेक्ट त्याला हातात गाइस दीदी यायच्या वेळेस पकडायला पाहिजे होत. दीदी तर अशी नाचलीच असती, घरातच नाचली असती ती. धोते जाओ धो. इथं काहीतरी हाय डोक्यावर. काहीतरी हाय, कीड आहे. मज्जा आली. खतरो के खिलाडी मध्ये मी जाऊ शकते. म्हणून ती पाल पकडतात का आणि मारायला लावते आम्हाला ती. पप्पा नंतर माझाच नंबर लागतो आता मारायला पाल. किती मारल्यात मी पाली. ज्यांना जीव द्यायचा आहे ना ते आपल्या घरात येतात. 52 गुड. 52 उगा काहीतरी घाणेरडं ते शेपूट घेऊन बसली गाड्यागत. 52 काय 52? लाईक शेअर्स लिंक्डइन. का लिंडीन ते बघ. शी माझ्या अंगाला नको बस शिवू नको बावळे. ते आम्हाला पाले मारायला लावते. पाली मारायला नाही लावत मी. ती आली म्हणून हुसकून लावते परत म्हणजे परत येते आणि परत आम्हाला सांगते रोज हुसकून लावायची. आणि परत रोज आणि येते. आम्ही तुम्हाला सांगतो, 100 पाले कुणाच्या मारले. घरात हेट स्प्रे एवढा मोठा नसेल तो आमच्या घरात आहे बघा. फक्त इथं पालेला आहे फक्त पालीला सेपरेट. आणि ह्याच्यामुळं ह्याच्यामुळं ही म्हणते म्हणून आम्ही गुन्हा करतो. आमच्या हातातून पाप होतात. आपण कुठल्या तरी नदीत डुबकी मारायला जायचे आपल्याला. म्हणजे आपलं पाप निघून जाईल पप्पा. आणि ते पाठी आपण जाऊ आता आंघोळ करायला विठ्ठलाला. मी तर पाल पकडल्या. कशी हरी होती ती शेपटी. मग त्याचा जीव असतो आणि जीवच पकडला मी. शेपूट परत येते ती. ऐका ना, जीवच पकडला पप्पा मी. तुम्ही एका जागेवर का नाही थांबत हो? सापडी पडली तुझी. माझ्या हातात गळा येते. ऐक ना, तुम्ही एका जागेवर का नाही थांबत? तर कसं थांब? तुमची लेक येणार आहे तर तुम्हाला काय म्हणायचंय? काय म्हणायचंय? वडा मला पाव, वडा मला पाव. ऐक पप्पूचं नाही आणायला. शी. मम्मी मी तू आता आज काढतो ऐक पप्पूचं ना नाव. मम्मी, मी पालीला आहे ना, पालीचा जीव पकडला होता. जीव कंठस्वर. तर गाईज आता दीदी येईल. माझं काम राहिलं कारण की लाईट इश्यू होतो आता खूप जास्त. पडले मला सारखं लागत असतं काहीतरी काय. तर दीदी येईल आता वाजलेत 8. तर उद्या तिचं वटपौर्णिमेचं शूट आहे त्याच्यामुळे येत आहे, नाहीतर नसते आली. तर आज मी केलेली आहे पावभाजी.
तर एवढी सुंदर पावभाजी झाली ना, काय सांगू मी तुम्हाला आता, काय सांगू. पावभाजी एवढी सुंदर झालेली आहे. स्वतःने स्वतःची तारीफ करू नये. हा बघा, तुम्ही खाल्ली का अजून? नाही, पण मी सांगितलं नाही की छान झाली आहे. हा मग आता सांगताय ना तुम्ही, खाल्ल्यावर अजून सांगा. हो. अजून तर तुम्ही फक्त म्हणजे जी बनली ना तर ते चाखून बघितलं तुम्ही फक्त, त्यात काय कमी आहे का. हो. पण अख्खी मुरल्यावर चुम्मेश्वरी लागते. इकडे सारखं ना जरा चुम्मेश्वरी लागते. तर आज आहे सॅटरडे, उद्या आहे संडे. तर अरे मला माहित नव्हतं आज सॅटरडे उद्या संडे. तुम्हाला माहिती नव्हतं, माहिती आहे, पण ह्यांना माहिती का मी लॉग कधी करते. तर गाईज उद्या Sunday. 28 जून आहे. जून हा ए, कसं 28 जून? जून आहे. मला वाटलं जुलै चालू आहे का काय. जून आहे 28. तर थोडस मानसिक संतुलन माझं बिघडलं आहे. पालीमुळे. पालीमुळे नाही काय, ह्याच्यामुळं कामामुळे. वटपौर्णिमा आहे 29 तारखेला, तर आम्ही 28 तारखेला शूट करणार आहे. खूप लेट झालाय पण ठीक आहे. काय आजच्या दिवशी दाखवायला करतात काय? हो व्हायरल होतं मग. कशाला व्हायरल पाहिजे आपल्याला? डॉक्टरकडे जायला लागतं व्हायरल जायला. वा बडे शाणे हो. हा कारण मला 8 दिवस झालं व्हायरल झाले. हा आमच्या घरात जर आजारी होते सगळेजण, म्हणजे मी सोडून. माझं पण हा ना हाताचा प्रॉब्लेम झालाय, माझा आणि हात रांजणवाडी. सुचतो. हा आणि माझा रांजणवाडी पण प्रॉब्लेम झालता, पण आता ठीक आहे. ऑटोमॅटिक गेली. हा मी काही न करता. तर चला आता दीदी आल्यावर तुम्हाला दाखवते, रिव्ह्यू घेऊया पावभाजीचा. कारण की तिने सांगितलं होतं बाय द वे हो, पावभाजी पहिले- करायला. काय म्हणतात पहिलं तुझं काय होतं? काय फरमाईश. हा पावभाजी करा, तिने अशी मोठी लिस्ट दिली आम्हाला. हा पिझ्झा करा, बर्गर करा, पण आम्ही सांगितलंय पोळी भाजीच, पण तरी पण पावभाजी केली. तरी केलीच यांनी. हो मग करणारच ना आता. आमच्या पोरीचे आम्हीच हट्ट पुरवणार, तर दुसरं कोणीच पुरवू नाही शकत. मग लेकी माहेरीच पुरवतात हट्ट, पण किती जेवढे होतील तेवढे आपल्याकडनं. तर चला आता तुम्हाला मी ते आल्यावर डायरेक्ट दाखवते. 2 जण येणार आहेत. तर हा उद्या पण कंटिन्यू होईल, कसं शूट करतोय आम्ही ते पण. BTS पण शूट करेल मी. तर चला. हो. आपण अख्खी पाल उचलायला पाहिजे. हा आणि तुझ्या गाड्यात बांधायला पाहिजे ते. पण एक आहे, बालीपेक्षा बाई जुराला लय भेटे. मी कोणालाच नाही घाबरत, तुम्हालाच भेटे. तुम्हाला पण नाही घाबरत. ऐका ना, तुम्हाला घाबरते का? घाबरते. कधी? मी जर ऐकून घेतो का जाऊ दे चला, पण मी जर हिला जर बोललो ना, हे 2 दिवस जेवणार नाही. आणि तिचं दिलं असं म्हणजे एकदम. तर ते प्रत्येक पोरीचं असेल पप्पा. नाही तरी पण आता माणसे जर कारण बोललो तरी की- माणसे गप बसल, पण तुला नाही. तू एकदम शांत बसणार. मला जेवणार खच्चीकरणच नाही. होतं डायरेक्ट. पप्पांनी मला काय बोलले ना, म्हणून मी तिला काय तर बोलत नाही. काय होतं माहिती का, मम्मीने मला 4 शिव्या देऊ दे, मारू दे, काहीच नाही वाटत मला, काहीच नाही वाटत. म्हणजे असं हा चल ठीक आहे मारलं तरी. पण ह्यांनी जरी मला काहीतरी बोललं ना, तर माझं हित्त जातात ते डायरेक्ट हित्त. हा आणि मी जर तिला येतो एकदम म्हणजे रागून जर बोललो, 10 दिवस उठणारच नाही ती, मला माहिती. म्हणून मी तिला काय बोलत नाही. हा त्यांना माहिती, मग सगळा कारभार थांबेल, माझ्या कामकाज थांबेल सगळं आमच्या श्रीकांत सम्राटच्या राज्यातलं. टॉप दिस वर्क. सगळंच थांबेल मग. त्याच्यामुळे म्हणून हिला काय बोलत नाही, गप बसतो. ती मला बोलती. मी बोलायला चालतं, पण तुम्ही मला बोलायला असं नाही तर चालणार. काय तर काय करणार. मी कोणाची आहे? ह्या जर मी आता घेऊ, मी कोणाची आहे? तुझी माझी मी कोणाची आहे? माझी आणि तू? आजी. ये चलो हाय राव. गाईज एवढं म्हणजे असं बॉन्डिंग असताना कुठल्या फ्रेंडची गरज आहे मला सांगा तुम्ही फक्त मला. हे माझे पप्पा आहेत आज काय दाढी आणि केली नाही. मित्र आहे, परम मित्र. यू आर माय परम मित्र. मी पोरींना म्हणजे मित्रासारखं ठेवलेलं आहे. टचूड यस. पोकी पप्पा. तिकडून आमचं असं नाही, नुसतं क्रॉस Cross का करायचंय. असं, हा. हा
ही काय शंकरपाळ्या काय त्याचे लिटिल हार्ट आहे ते Yes. असं बदाम दाखवायचा असा. हे आम्हाला काय कळत नाही. आमच्याकडे पहिलं असं होतं पण ऐका ना असं बी नव्हतं. ऐको माझा हातले दुखतो पटकन असं करा काय काय थंबनेल साठी. आता आता तर निघाले चला बाय, माझा हात दुखायला लागला. बाय. 24 तास लोक घेऊन हे फिरतात ब्लॉग वाले ते बाबा. आणि तुझं या त्यांच्याकडे ट्रायपोड आहे. हा मग आहे माझा का असं आपल्याकडे? मला अरे पडलेत पण वरती दोन तीन. सरी काय करते का लॉग मी नाही ना. तर मी सरिका कोण सरिका सारिका सारिका अगं सारखं म्हण की सारखं लॉक करत नाही. तर गाईज मी असं वेगळे शब्द महिन्याने वापरते करते. मध्येच असे वेगळे शब्द वापरते जे की एक्झाम्पल देते. तिला एकदम हे होतं आनंद झाला ना तुझे शब्द असे फुटतात. नाही म्हणजे त्रास होतोय नाही म्हणत मी कधी, तकलीफ होते असं म्हणते. कारण का माहिती काही जास्त बोलत नाही ना त्यामुळे ते शब्द इथं कुठेतरी असे अडकतात. नाही एवढं कुठं मी आज मला तिकडे म्हणतात बोलते. तू पट्टी लावतो अंडाला. मी कधी म्हणतो संध्याला म्हणलं तू संध्याला नाही मला म्हणतात किती बोलती तू तोंड आता दुखत नाही. तुम्ही म्हणा चला बाय. चला बाय. कोण करत असं तो एक मुलगा रील स्टार त्याचं नाव आहे कदम आडनाव आहे त्याचं मला आठवत नाही नाव. चांगला होता पण ते परत आहे ना पण त्याचं आपण दाखवू का तुम्हाला चला दाखवू माणसं दे. बघत नाही ना. बाय. 2,000 years later. तर आता इकडं झाड सजवायचं चाललंय यांचं डेकोरेशन. आज करते शूट लॉग कारण की आमचं शूट होतं. आता वारं येते खूप जास्त. तर शूट होतं आमचं दिदीचं वटपौर्णिमेचं भाऊजींचं दिदीचं आणि मस्त झालं. मी काय शूट नाही घेतलं कारण की माझ्या मोबाईलमध्ये शूट चालू होतं. लॉग नाही करता आणि मी पण वाकडीच झाली मी. तर मी पण मस्तपैकी शूट करून घेतलं आणि आम्ही खूप सुनसान जागेमध्ये गेलो होतो. मला खूप भीती वाटत होती कारण की इकडं बिबट्या येतो असं ऐकलंय खूप वेळा. आणि हरिण आलतं पण शॉट नाही घेता आला ते लगेचच गेलं खाली पळत. तर आता चाललो आम्ही घरी आणि आमचा एक दुसरा प्लॅन आहे. तर आता दिदी मस्त विकेंड आहे तर मस्तपैकी फिरणार आहे आता आम्ही छानपैकी. तर चला कशी दिसते सांगा आणि तुम्हाला दिदी पण दाखवते. वेट. हॅलो. आणि दिदी पण छान म्हणजे सुंदरच दिसत आहे एकदम असं मी कुंकू वगैरे छान लावलंय छान वाटतंय ते. आणि एक चुटकी सिंदूर की हिम्मत तुम क्या जानो सुजित बाबू. तर आम्ही आता चाललोय शूट वगैरे सगळं झालं आमचं. मी मेहंदी बघा मी काढलेली आहे. पुढं आमचा फोटोग्राफर चाललाय. तर आम्ही आता चाललोय घरी आणि आता आम्ही सगळं आवरणार जेवणार 2-3 वाजेपर्यंत. आम्ही सगळे परत सासवडला किंवा कुठेतरी फिरायला जाणार आहे. सुजितला वगैरे मंदिर दाखवायचे आम्ही बघितले नाहीत काय काय तर ते बघायचे आहेत. असंच फिरून जाणार आहे जस्ट नॉर्मल आपले एक छोटीशी ट्रिप फॅमिली ट्रिप. तर इथल्या इथं तो पण ब्लॉग तुम्ही आता कंटिन्यू करा बघा आणि तुम्हाला आमचे लुक कसे वाटले नक्की सांगा. हिचं पण शूट केलं आणि माझं पण. तर इकडे जायचंय कुठे चालले शॉर्टकट असेल इकडून. नाही इकडे चालले. तर आमच्या पेजवर नक्की बघायला विसरू नका की आम्ही ते शूट केले ते. मग विहीर कसली काय इथं. तर तुम्ही बघायला विसरू नका आमचे व्हिडिओज. चलो बाय. हो बाय 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 बाय.
सकाळनंतर म्हणजे शूट झाल्यानंतर आम्ही आता भेटते, कारण की आता आम्ही चालू बाहेर मस्तपैकी पावसाची ट्रिप करायला. आणि बघा इथं पाऊस गेला. मी म्हणलं कोरडं इकडे, म्हणजे एवढं कोरडं म्हणजे थोडं नॉर्मल आहे, काहीच नाहीये म्हणायला काही हरकत नाहीये. इकडं भागो एवढा पाऊस होता म्हणजे पुढचं काही दिसतच नव्हतं मला, एवढा पाऊस होता. आणि हा त्या एरियात जास्त पाऊस असतो बरं का. बघ इकडं काहीच नाहीये पाऊस, काहीच पाऊस नाहीये पूर्ण इकडं सगळा पाऊस गेला. आणि हे बघा आमची सगळी गाडी धुवून निघली. एवढं जाधव मिसळ, हे बघा कसलं क्लिअर वातावरण आहे. आणि रस्ता बघा भाऊजी आता तिकडे पार वाहतोय पाणी. मी तुम्हाला दाखवते. हा रस्ता रस्ता सगळा कोरडा आहे. आणि इकडे लगेच आता थंडी वाजली. पप्पांना लगेच थंडी होय वाजली. तो पूजा होती राजकर मध्ये. तर आता आम्ही मस्तपैकी चहा प्यायला थांबणार आहे. पाऊस आणि चहा. इकडे खरा पाऊस नाही थोडा नॉर्मल. आणि आम्ही व्हाईट आलो, भाऊजी पप्पा आणि मी व्हाईट, आणि हे हिरवी आणि ती लाल. तर आम्ही मस्तपैकी ट्रिपला चाललो एक छोटाशा संडे. जाधव छान बघ किती गर्दी असते. फेमस आता झालंय फेमस ते, नाही रील पण त्याच्या बाहेर. हा तेवढंच होतं ते त्याला छोटं. तुम्ही मोठा केलाय. आम्ही नाही, लोकांनी केलं पप्पा. मराठी माणूस पुढे जातो तर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे त्याच्यात. जाधव भेळकडे आलोय आणि मी मिसळ म्हणलं होतं तर बनमस्का आणि चहा घेतला. आणि आता इकडं पण पाऊस येतोय. आणि मी आलेले आहे भाकरवाडी घेऊन. त्यांना भाकरवाडी आवडती भाऊजींना. आणि इकडे मम्मी पप्पा आहे. मम्मी पहिले चहा पण पी, थोडा चहा पी पहिले, छान वाटेल. तर गाईज आम्ही आलेलो आहोत कुठे सिद्धेश्वरला. तर आम्ही हे फर्स्ट टाइम आलो ह्या साईडला, कारण की आम्ही संगमेश्वरला जातो. आणि आता पाणी असतं ना, खूप मज्जा आली असते का नाही, पण आता जरा पाणी नाहीये. आता पूर्ण पाणी असतं. तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेराने. आणि ह्यांनी आम्हाला खूप ताप दिलाय पप्पांनी. हे सिद्धेश्वर आहे बाप्पा आणि संगमेश्वर आहे. तर आम्ही आलोय सिद्धेश्वर मंदिरात. आम्ही हात पकडलो ना, तर त्यानंतर आम्हाला पण आहे आकांक्षा एकटीच आहे बिचारी. बाई ह्या जोडीमध्ये काय करायचं मी. तू आयफोन घेऊन बस. हो मग काय त्यालाच हातात. बघा कसं फोटो काढतात ते. मंदिर आलं का. अगं मी काय म्हणलं, मला चालायचा रस्ता माहिती, ह्याचा नाही माहिती. तर गाईज आम्ही आलतो आता संगमेश्वरला. सिद्धेश्वरला जाऊन आलो आणि आता संगमेश्वरला. आणि काल भैरवला पण गेलो होतो. इतकं सुंदर. आम्हाला आता कुंकू लावले मी, म्हणजे आमचं लक म्हणायला काय हरकत नाही आहे, कारण की आम्हाला आरती भेटली आहे. आणि एवढी सुंदर आरती भेटली ना संगमेश्वरची. फर्स्ट टाईम आरती घेतलेली आहे आम्ही अशी. एक नंबर, एकदम मन असं फ्रेश झालं आरती करून. आणि खूप सुंदर आरती म्हणले ते, मस्त. आणि आता मी असं मस्त पाण्याच्या ठिकाणी साईडने चालले आहे. इथं पण मंदिर आहे खडकेश्वर. हे बघा आता आमच्याकडे ना लॉगिंग करायचं हिथूनच आलेलं आहे सगळं, व्हिडिओ वगैरे करायचं. तेच की त्यांचं बघूनच आम्ही करतो सगळं. किती व्हिडिओ शूट करतात बघा. आता स्टोरेज येणार आहे ह्यांना. तर कसे शायनिंग वाटतात बघा. सगळं ह्यांच्याकडनंच आले आम्हाला. तर ती पण करते इकडं. हो आणि हो कसं चालले, बापरे कसं चालले. इकडून तिकडं सगळं कॅमेरा फिरवतात. आणि पोस्टर कुठं करणारच नाही, उगाच काढून ठेवतात. चला मेरी फुल झाली, चला बघ ना. हो खूप छान दिसते. मग इथं काय लिहिलं? नागेश्वर आहे.
इथं पंचमीचे खेळ होत असते. मस्त. आज सगळे सासवडचे मंदिर फिरले आम्ही का नाही. आता काही पालखी जाणार आहे त्यामुळं आताच आपण दर्शन घेऊन जाऊ, म्हणजे कसं गर्दीत नाही गेलं तरी चालते. ही आमची मम्मी सगळ्या देवांबरोबर फोटो काढते. जर अलाउड असं ना तिने सेल्फीच काढली असते देवांबरोबर. हे बघा ज्ञानेश्वर महाराजांनी इथून प्रवेश केला होता. ह्या गणेश झाड आहे, हे वृक्ष किती सुंदर आहे यार. आपली पुढ म्हणजे मागचं नाही का सगळं जे हे होतं. चिंचेचं झाड ना ह्याला गणेश वृक्ष म्हणतात का, कारण त्याच्या प्रत्येक फांदीवर आहे ना गणपतीचं चित्र आहे. बघितलं असेल तिथे डोळे वगैरे काढलेत त्यांनी, मग ह्याला गणेश वृक्ष म्हणतात. आणि त्या झाडापासून, त्या झाडाच्या आतून त्यांनी समाधीला बसण्यास सुरुवात केली. म्हणजे समाधी त्यांनी तिथं घेतली झाडाच्या आतमधून. तिथं गुहा दिसत असेल बघ सुजित, तर तिथून सुरुवात केली. त्यांचं जे कार्य होतं ते त्यांनी संपवलं इथंच. त्याच्यामुळे इथं समाधी आहे सासवडमध्ये. कुणाची? गाईज वटपौर्णिमेचा लॉग कसा वाटला नक्की सांगा. तर जास्त काही क्लिप्स BTS घेता नाही आलं कारण की शूट चालू होतं त्यामुळं. आणि मज्जा आली. 2 दिवस मस्त फिरलो आणि छान मज्जा केली आम्ही. कारण की दीदी भाऊजी वगैरे आले की मग दोघं पण आले की मस्त मज्जा येते. आम्ही फिरलो मस्तपैकी, थोडंसं रिलॅक्स झालं कारण की खूप जास्त हेक्टिक होतं. इकडं मला पण आणि तिकडं पण, आणि मम्मी पप्पा पण घरी, त्यामुळं थोडंसं हे होतं. हा लॉग इथंच एंड करते. तर तुम्हाला कसा वाटला लॉग नक्की सांगा. दीदीचा पण लॉग आला, दीदीचा लॉग बघायला विसरू नका. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.